नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भरीव वांगी। तर इथे मी छोटी छोटी छान अशी भरीव वांगी घेतलेली आहेत आणि मस्तपैकी याला कट मारून घेतलेले आहेत आणि चेक सुद्धा करून घेतलेला आहे की किडा वगैरे आहे की नाही म्हणून। तर छान अशी वांगी कट करून झालेली आहेत। तर यामध्ये भरण्यासाठी मसाला बघणार आहोत। तर मसाला बनवण्यासाठी मी आलं, लसूण, जिरे, त्याचबरोबर दालचिनी, चक्रीफूल, थोडीशी कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे। तर हे मिक्सरला फिरवून छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे। अतिशय टेस्टी अशी ही भाजी बनते, अगदी सावजी टाईप। तर बनवायला सुरुवात करूया। तर आपलं छान असं वाटण वाटून झालेलं आहे। तर एका प्लेटीमध्ये आपण वाटण काढून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत। तर इथं घालत आहे मी अर्धा चमच हळदी पावडर, 1 चमच घालायचा आहे लाल तिखट, त्याचबरोबर घालायचा आहे 1 चमच कांदा लसूण मसाला, 1 चमच घालायचा आहे गरम मसाला, त्याचबरोबर 1 चमच घालायचा आहे धने पावडर आणि चवीनुसार मीठ। तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वांग्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे। अगदी काटोकाट मधोमध भरलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीचं हे मिश्रण वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर असं वांग पकडायचं आहे आणि याच्या असं मधोमध हे मिश्रण असं भरून घ्यायचं आहे आणि असं पॅक करून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व वांगी भरून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपले सर्व भरीव वांगे भरून झालेली आहेत आणि बाकीचा मसाला सुद्धा इथं बाकी राहिलेला आहे। तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत अर्धा चमच जिरे, त्यानंतर यामध्ये जाणार आहे मी बारीक चॉप करून कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा। तर हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि छान असं आपल्याला मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर कांदा टोमॅटो बऱ्याचपैकी असा मऊ झालेला आहे। तर यामध्ये आपण जेवढा मसाला बाकी आहे तो घालायचा आहे आणि छानपैकी असा फ्राय करून घ्यायचा आहे। एकदम मीडियम गॅसवर हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि मसाला सुद्धा छान असा फ्राय झालेला आहे। तर आपण यामध्ये एक एक असं वांगी सोडणार आहोत आपण आणि 2 ते 4 मिनिटांचे छान मस्त लगे असं फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून हे थोडं तेलामध्ये असे भाजल्या जातील। तर सर्व वांगी तर घालून झालेली आहेत। तर इथं बघू शकता आपल्याला 2 ते 4 मिनिटं अशी छान आपल्याला मीडियम गॅसवर ही वांगी परतून घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। तर परतून घेऊया। तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, आपली वांगी सुद्धा छान परतून झालेली आहेत। तर यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालूया। तर गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे। तर मस्तपैकी आपण मीडियम गॅसवर ही भाजी शिजून घेणार आहोत। तर 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि मंद गॅसवर ही भाजी मी छान अशी 10 ते 12 मिनिटं शिजून घेतलेली आहे। मंद गॅसवर भाजी शिजवल्यानंतर मधोमध ही शिजल्या जाते आणि चवीलाही अप्रतिम लागते। तर रेडी झालेली आहे आपली भरीव वांग्याची भाजी। तर गरमागरम सर्व करून घेणार आहोत। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तर इथं कलर आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अतिशय सुरेख आलेला आहे। तेवढीच चवीलाही अप्रतिम ही भाजी लागते। तर एक वेळेस ही भाजी अशा पद्धतीने ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। तर आपण ही भाजी सर्व करून घेणार आहोत। तर चमचमीत अशी भरीव वांग्याची भाजी रेडी झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।